स्टार्ट केलेला आहे चॅप्टर नंबर 5 सेल स्ट्रक्चर अँड ऑर्गनायझेशन. त्यामध्ये आपण बघतोय यूकॅरियोटिक सेल अँड कंपोनंट ऑफ यूकॅरियोटिक सेल. आत्तापर्यंत आपण वेगवेगळे कंपोनंट बघत आलो आहे. यूकॅरियोटिक सेलमध्ये प्लाझ्मा मेम्ब्रेन आपण बघितलं, सेल वॉल आहे, सायटोप्लाझम आहे, त्यानंतर मायटोकॉन्ड्रिया आपण बघितलं, गोल्गी कॉम्प्लेक्स आहे, लायसोसोम्स आपण बघितलं. आता कंपोनंट आपण बघतोय प्लास्टिड. सो द प्लास्टिड, जसं आपण मायटोकॉन्ड्रिया बघितलं की मायटोकॉन्ड्रिया इट इज डबल मेम्ब्रेन. सिमिलर लाईक मायटोकॉन्ड्रिया, द प्लास्टिड also the double membranous organelle and it shows the presence of DNA, RNA and 70S ribosomes in it. According to the pigment, आता हे जे काही प्लास्टिड आहे ह्या प्लास्टिडमध्ये आपल्याला वेगवेगळे पिगमेंट्स दिसतात. सो अकॉर्डिंग टू दी पिगमेंट्स these plastids are classified into the 3 different types. आपण स्टार्ट केले प्लास्टिड. प्लास्टिडमध्ये आपण बघतोय दी प्लास्टिड इट इज also the double membranous organelle. It shows the presence of DNA, RNA and 70S ribosomes in it. So according to the pigments, there are different pigments are present. So according to the pigments, these plastid are classified into the 3 different types. The first type is leucoplast. आता प्लास्टिडचे आपल्याला प्रकार बघतोय किंवा आपण क्लासिफिकेशन बघतोय. हे जे काही प्लास्टिड असतात त्यांचे वेगवेगळ्या प्रकारे किंवा यांचे वेगवेगळे टाईप्स आहेत. कोणत्या बेसिसवर? पिगमेंटवर. पिगमेंट म्हणजे आपण काय सांगतोय की जे आपण क्लोरोप्लास्ट बघणार आहोत किंवा क्रोमोप्लास्ट आहे ह्यांच्यामध्ये कलर पिगमेंट असतात की ज्यांच्यामुळे कलरेशन होते किंवा कलर क्रिएट करतात, असे पिगमेंट आपण जनरली सांगतो. त्याला आपण म्हणतोय पिगमेंट. इट इज नॉट अ प्रॉपर डेफिनेशन. ही प्रॉपर डेफिनेशन नाही आहे, फक्त मी तुम्हाला कन्सेप्ट सांगते पिगमेंट म्हणजे काय. सो असे जे काही पिगमेंट आहे जसं आपल्या बॉडीमध्ये आपण सांगतो मेलॅनिन पिगमेंट की जो आपलं काय करतोय स्किन टोन तिथे डिफाईन करतो, असे पिगमेंट असतात. हे जे काही पिगमेंट आहे ह्या बेसिसवर हे जे काही प्लास्टिड आहे यांचे 3 प्रकार पडतात. फर्स्ट आपण सांगतोय ल्युकोप्लास्ट, सेकंड क्रोमोप्लास्ट अँड थर्ड वन क्लोरोप्लास्ट. पहिला आपण बघूया ल्युकोप्लास्ट. आता ल्युकोप्लास्टमध्ये कोणत्याच प्रकारचा पिगमेंट राहत नाही. आता पिगमेंट नाही म्हटल्यावर यांच्यामध्ये कलर येणार का? नाही. सो देर इज अब्सेन्स ऑफ पिगमेंट अँड सो इट इज कलरलेस. कलरलेस आपल्याला दिसतो हा. सो ल्युकोप्लास्ट देर इज अ नो पिगमेंट, इट इज कलरलेस. याचं फंक्शन जे असणार आहे ल्युकोप्लास्ट स्टोरेज दी न्यूट्रियंट. हे काय करतात? न्यूट्रियंट स्टोअर करायचं काम करतात. ह्याच्यामध्ये आपण काही एक्झाम्पल बघूया ल्युकोप्लास्टचे. दी ल्युकोप्लास्ट शोज दी अमायलोप्लास्ट. एक्झाम्पल दी टाईप्स ऑफ ल्युकोप्लास्ट. अमायलोप्लास्ट जे असतात की जे काय करतात? स्टार्च स्टोअर करतात. इलायोप्लास्ट किंवा इलेयोप्लास्ट आपण त्यामध्ये सांगतो विच स्टोअर दी ऑइल अँड अलियोप्लास्ट विच स्टोरेज दी प्रोटीन. सो दिस इज अबाउट द ल्युकोप्लास्ट. ल्युकोप्लास्ट म्हणजे जसं आपण बघतोय पोटॅटोमधला जो काय तो कलरलेस आहे, मग त्याच्यामध्ये काय केलं जातं? स्टोरेज दी स्टार्च. सो दी ल्युकोप्लास्ट इट इज कलरलेस, देर इज नो पिगमेंट, इट स्टोअर दी न्यूट्रियंट. एक्झाम्पल आपण बघितले वेगवेगळे ल्युकोप्लास्ट. सेकंड टाईप्स आपण बघतोय क्रोमोप्लास्ट. आता क्रोमोप्लास्टमध्ये कोणते पिगमेंट आहे? इन क्रोमोप्लास्ट देर इज 2 पिगमेंट्स आपण सांगतो, कॅरोटीन अँड झॅन्थोफिल्स. सो देर इज कॅरोटीन अँड झॅन्थोफिल इज प्रेझेंट. आता ज्यावेळेस कॅरोटीन असेल सो इट रिस्पॉन्सिबल फॉर दी कलर. सो दिस क्रोमोप्लास्ट इज रिस्पॉन्सिबल फॉर रेड कलर और ऑरेंज कलर आपण सांगतो, येलो कलर. हे जे काही कलर आहेत, फुलांना कलर येतात किंवा फ्रूट्समध्ये जे आपल्याला वेगवेगळे कलर्स दिसतात ड्यू टू प्रेझेन्स ऑफ दिस क्रोमोप्लास्ट. सो दिस क्रोमोप्लास्ट इज रिस्पॉन्सिबल फॉर दी कलरेशन लाईक रेड, ऑरेंज आणि येलो. ह्याच कलरसाठी हे रिस्पॉन्सिबल असतात किंवा इट इम्पॅक्ट दी रेड, ऑरेंज अँड येलो कलर फॉर इन फ्लावर अँड फ्रूट्स. थर्ड टाईप आपण बघतोय क्लोरोप्लास्ट. द क्लोरोप्लास्ट इट इज अ ग्रीन पिगमेंट. जसं आपण ह्याच्यामध्ये बघितलं क्रोमोप्लास्टमध्ये आपल्याला रेड ऑरेंज पिगमेंट दिसतात,
तसं क्लोरोप्लास्टमध्ये आपल्याला ग्रीन पिगमेंट दिसतो. सो क्लोरोप्लास्ट इट इज ग्रीन पिगमेंट. ह्याच्यामध्ये आपल्याला क्लोरोफिल पिगमेंट दिसतो. देन जे काही झाडं आहेत किंवा इन प्लांट इट इज प्रेझेंट इन ग्रीन पार्ट ऑफ दी प्लांट लाईक लीफ, किंवा काही वेळेस आपण यंग स्टेम बघतो की जे ग्रीन कलरचं असतं. अशा भागात आपल्याला काय दिसतात, क्लोरोप्लास्ट प्रेझेंट दिसतात. सो हा जो काही प्लास्टिड आहे, प्लास्टिडमध्ये मेनली आपल्याला जे काही स्ट्रक्चर बघायचं आहे, आपल्याला स्ट्रक्चर बघायचं आहे क्लोरोप्लास्टचं. सो प्लास्टिड परत एकदा बघूया. प्लास्टिड according to the pigment, the plastid are classified into the 3 types: leucoplast, chromoplast and chloroplast. Leucoplast means there is no pigment, it is colorless. The function of leucoplast, it storage the nutrient. Then chromoplast, carotene and xanthophyll ह्यांच्यामध्ये प्रेझेंट असतात. There is it impact the red, orange and yellow color in flower and fruits. And last one आपण बघतोय chloroplast. Chloroplast it is green pigment. It shows the presence of chlorophyll pigment. It impart the or it present into the green part of the plant body. The main function of this chloroplast it is the site of photosynthesis. आपण पुढे बघणारच आहोत. Now we are going to learn in detail about the structure of chloroplast. ते आपण स्ट्रक्चर बघतोय क्लोरोप्लास्ट. आता क्लोरोप्लास्ट कुठे प्रेझेंट असतात आपण ऑलरेडी बघितले. क्लोरोप्लास्ट मीन्स इट कंटेन द ग्रीन पिगमेंट अँड इट इज प्रेझेंट इन टू दी प्लांट सेल. सो क्लोरोप्लास्ट इट इज मेनली प्रेझेंट इन प्लांट सेल. ग्रीन अल्गी आपण त्यामध्ये सांगतो. अँड इन प्रोटिस्टा किंवा काही सगळ्याच प्रोटिस्टमध्ये हे प्रेझेंट नसतात. सम प्रोटिस्ट अल्सो शोज दी प्रेझेन्स ऑफ क्लोरोप्लास्ट. एक्झाम्पल आपण त्यामध्ये बघतो युग्लिना विच इज ग्रीन इन कलर आपण सांगतो की ज्याच्यामध्ये क्लोरोप्लास्ट प्रेझेंट असतो. आता हा जो काही क्लोरोप्लास्ट आहे या क्लोरोप्लास्टचे आपल्याला वेगवेगळे शेप्स असतात, वेगवेगळे नंबर्स असतात. असं नाही आहे की प्रत्येक प्लांटमध्ये त्याचा नंबर एक डिफाईन असतो किंवा एक परमनंट नंबर त्याचा नाही आहे. म्हणजे युग्लिनामध्ये आपल्याला वेगळे नंबर दिसतील, प्लांट्समध्ये आपल्याला वेगळा नंबर दिसेल. अशा वेगवेगळ्या स्पेसिसमध्ये किंवा वेगवेगळ्या नंबरमध्ये आपल्याला तो प्रेझेंट दिसतो. फॉर एक्झाम्पल जर आपण बघायचं म्हटलं, अ सिंगल लार्ज क्लोरोप्लास्ट इज प्रेझेंट इन क्लॅमॅडोमोनास. म्हणजे क्लॅमॅडोमोनासमध्ये आपल्याला एकच क्लोरोप्लास्ट दिसतो. म्हणजे इट इज डिफर इन नंबर. देन there are about the 20 to 60 numbers of chloroplast present in mesophyll cell of leaf. प्लांटमध्ये जे आपण सांगतो जे काही लीफ आहे, लीफमध्ये ज्या मेझोफिल सेल असतात त्यांच्यामध्ये हा क्लोरोप्लास्ट प्रेझेंट असतो. सो देर आर 20 to 60 नंबर ऑफ क्लोरोप्लास्ट प्रेझेंट इन लीफ. नेक्स्ट आपण बघतोय इट इज डिफर इन शेप अल्सो. साईज आणि शेप त्याचे वेगवेगळे असतात. इट मे बी लेन्स शेप आपण सांगतो और ओवल शेप, स्पेरिकल असतात किंवा इट मे बी रिबन शेप. आता आपण ऑलरेडी बघितलं दी क्लोरोप्लास्ट शोज दी प्रेझेन्स ऑफ ग्रीन पिगमेंट अलॉंग विथ डिफरंट एन्झाईम विच इज इसेन्शियल फॉर फोटोसिंथेसिस. फोटोसिंथेसिससाठी जे काही पिगमेंट इसेन्शियल आहेत किंवा एन्झाईम्स आहेत, जे एन्झाईम्स इसेन्शियल आहेत हे आपल्याला क्लोरोप्लास्टमध्ये प्रेझेंट दिसतात. आपण ऑलरेडी ज्यावेळेस आपण टाईप्स बघत होतो प्लास्टिडचे, ल्युकोप्लास्ट, क्रोमोप्लास्ट आणि क्लोरोप्लास्ट, त्या टाईप्समध्ये आपण जो काही लास्ट टाईपमध्ये आपण फंक्शन सांगितलं क्लोरोप्लास्टचं, इट इज अ साईट ऑफ फोटोसिंथेसिस. सो दिस इज द मेन फंक्शन. आता आपल्याला बघायचं आहे स्ट्रक्चर ऑफ क्लोरोप्लास्ट. सो आपण काय सांगतोय दी क्लोरोप्लास्ट इट इज ओवल और लेन्स शेप. लेन्स शेप आहे, रिबन शेप. आपल्याला स्पायरोगायरामध्ये रिबन शेप दिसतो. स्पायरोगायरा स्ट्रक्चर जर आपण बघितलं तर स्पायरोगायरामध्ये आपल्याला हा क्लोरोप्लास्ट कसा दिसतो, इट इज रिबन शेप. सो इट इज लेन्स शेप क्लोरोप्लास्टचं आपण स्ट्रक्चर बघूया विच इज साईट ऑफ फोटोसिंथेसिस आपण त्यामध्ये सांगतोय. सो दी क्लोरोप्लास्ट इट इज डबल मेम्ब्रेनस स्ट्रक्चर. क्लोरोप्लास्ट इट इज डबल मेम्ब्रेन. इट शोज दी आउटर मेम्ब्रेन अँड इनर मेम्ब्रेन. दोन मेम्ब्रेन दिसतात, आउटर मेम्ब्रेन अँड इनर मेम्ब्रेन. इनर मेम्ब्रेन आपल्याला काय दिसतं, इट इज सेमी परमिएबल.
इनसाइड द इनर मेम्ब्रेन देर इज अ मॅट्रिक्स लाईक स्ट्रक्चर. जसं आपण मॅट्रिक्स बघतो किंवा स्ट्रोमा इज प्रेझेंट. इथे आपण रफ डायग्राम बघूया. इट इज ओव्हल इन शेप, डबल मेम्ब्रेन, आउटर मेम्ब्रेन, देन इनर मेम्ब्रेन. इनर मेम्ब्रेन इज सेमी परमेबल. Inside the space or inside the cavity of this inner membrane there is a jelly like substance which is known as stroma. This stroma shows the presence of different types of RNA. It shows the presence of 70S type of ribosomes and DNA. हा जो काही स्ट्रोमा आहे त्याच्यामध्ये आपल्याला DNA, RNA आणि 70S टाईप ऑफ रायबोसोम्स दिसतात. आता या स्ट्रोमामध्ये आपल्याला स्ट्रक्चर दिसते. देर इज अ स्ट्रक्चर विच लुक लाईक अ स्टॉक ऑफ कॉइन. कॉइनसारखा कॉइनचा एक स्टॉक दिसतोय. ह्या स्ट्रक्चरला आपण म्हणतोय थायलाकॉइड्स. सो इनसाइड द inner membrane or inside the cavity of inner membrane there is a stalk of coin structure is present or the structure which look like the stalk of coin which is known as thylakoids. आता हे जे काही थायलाकॉइड्स आहे आपल्याला ग्रुप दिसतोय. थायलाकॉइड्सचा जो काही सिंगल सेल आहे द सिंगल सेल ऑफ थायलाकॉइड विच इज नोन ॲज ग्रॅनम. इथे आपल्याला ग्रॅना आपण म्हणतोय किंवा ग्रॅनम आपण म्हणतोय. थायलाकॉइडचं आपण इथे एक स्ट्रक्चर दाखवतोय. ही जी काही सिंगल सेल आहे थायलाकॉइडची तिला आपण म्हणतो ग्रॅनम. समजलंय. आता हे जे काही ग्रॅनम आहे ग्रॅनम आपल्याला काय दिसतात कनेक्टेड दिसतात. हे जे काही आपल्याला रेड लाईन दिसतात ते विच इज कनेक्टेड टू द इनर ल्युमेन ऑफ द क्लोरोप्लास्ट बाय दी elongated structure which is known as stroma lamellae. So these granum are connected to each other by the stroma lamellae or membranous structure which is known as stroma lamellae. So this is about the structure. परत एकदा आपण बघूया स्ट्रक्चर ऑफ क्लोरोप्लास्ट. क्लोरोप्लास्ट it is double membranous structure which shows the outer membrane, inner membrane. Inner membrane it is semi permeable. Inside the cavity of inner membrane there is a stroma is present. Stroma contain DNA, RNA आपण त्यामध्ये सांगतो and 70S type of ribosomes. Inside this cavity there is a structure which look like a stalk of coin. कॉइन एकावर एक ठेवल्यासारखा एक गठ्ठा दिसतोय. त्या गठ्ठ्याला आपण म्हणतोय थायलाकॉइड. आणि एक कॉइन म्हणजे आपली एक सेल, त्या एक सेलला आपण म्हणतो ग्रॅनम. सो दी थायलाकॉइड इज नथिंग बट द ग्रुप ऑफ ग्रॅना. ग्रॅनाचा ग्रुप म्हणजे काय झालं आहे थायलाकॉइड. आता हे जे काही थायलाकॉइड आहे दिस थायलाकॉइड आर कनेक्टेड टू इच अदर बाय दी स्ट्रोमा लॅमेली. द मेम्ब्रेनस स्ट्रक्चर आपल्याला दिसते त्याला आपण म्हणतोय स्ट्रोमा लॅमेली. आता ह्याच्यामध्ये आपल्याला बघायचे हे जे काय आपण सांगतोय थायलाकॉइड आहे, ग्रॅना आहे, आपण सांगतोय क्लोरोप्लास्ट आहे. ह्या क्लोरोप्लास्टचं मेन फंक्शन आपण सांगतोय फोटोसिंथेसिस. सो दिस क्लोरोप्लास्ट इट इज द साइट ऑफ फोटोसिंथेसिस. आणि फोटोसिंथेसिस केव्हा होतो ड्यू टू प्रेझेन्स ऑफ क्लोरोफिल पिगमेंट. आता आपण क्लोरोफिल पिगमेंट कुठे असतात दिस क्लोरोफिल पिगमेंट आर प्रेझेंट इनसाइड दिस थायलाकॉइड. हे जे आपण राउंडेड स्ट्रक्चर तुम्हाला दिसते ह्याच्यामध्ये आपल्याला क्लोरोफिल पिगमेंट दिसतात. आपण इथे थायलाकॉइडचं एक सिंगल डायग्राम बघतोय. थायलाकॉइड डबल मेम्ब्रेन आपण सांगतोय. थायलाकॉइडच्या आतमध्ये आपल्याला राउंडेड बॉडी दिसते त्याला आपण म्हणतोय कॉन्टॅसोम्स. आता कॉन्टॅसोम्सचं जर स्ट्रक्चर बघितलं तर आपल्याला असं राउंडेड दिसतोय. ह्या कॉन्टॅसोम्समध्ये क्लोरोफिल पिगमेंट असतात. क्लोरोफिल पिगमेंट आपण त्यामध्ये सांगतोय सेंटरला जो असतो क्लोरोफिल ए विच इज द मास्टर मॉलिक्यूल आपण त्याला म्हणतो. आणि त्याच्यानंतर आपल्याला बाकीचे जे काही दिसतात सो दी कॉन्टॅसोम्स इट इज नथिंग बट द युनिट और ग्रुप ऑफ दिस क्लोरोफिल पिगमेंट. एका कॉन्टॅसोम्समध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे क्लोरोफिल पिगमेंट दिसतात. म्हणजे कॉन्टॅसोम्स इट इज द युनिट ऑफ क्लोरोफिल पिगमेंट की ज्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे क्लोरोफिल दिसतात. सो दी क्लोरोफिल ए इट इज द इसेन्शियल पिगमेंट आपण त्याला सांगतो. त्याच्यानंतर बाकीचे जे काही क्लोरोफिल
बी आहेत, झॅन्थोफिल आपण सांगतो, कॅरोटीन, दीज आर दी नॉन इसेन्शियल किंवा ॲसेसरी पिगमेंट आपण त्याला सांगतो. ॲसेसरी पिगमेंट म्हणजे आपण काय सांगतो, बिकॉज दिस क्लोरोफिल ए, जो काही क्लोरोफिल ए आहे हाच मेन पिगमेंट असतो विच हॅविंग ॲबिलिटी टू कन्वर्ट दी लाईट और सनलाईट इनटू दी केमिकल एनर्जी. म्हणजेच काय होतं आहे की क्लोरोफिल एच हा काय करतो आहे, सोलर एनर्जीला, सनलाईटला काय करतो आहे, केमिकल एनर्जीमध्ये कन्वर्ट करतो. म्हणून हा क्लोरोफिल ए काय आहे तिथे मास्टर मॉलिक्यूल आहे. अँड दिस इज अबाउट द स्ट्रक्चर ऑफ क्लोरोप्लास्ट. क्लोरोप्लास्ट स्ट्रक्चर, outer membrane, inner membrane. Inside the inner membrane there is a stroma containing 70s ribosomes, DNA, RNA and different types of enzymes which are essential for the photosynthesis. Inside the stroma or inside the cavity there is a structure which look like a stalk of coin. This structure is known as thylakoid. The one cell of this thylakoid which known as grana or the group of granum. एक असेल तर ग्रॅना, जास्त असेल तर ग्रॅनम आपण म्हणतो. सो दीज आर दी ग्रुप ऑफ ग्रॅनम. इनसाइड द थायलाकॉइड और इनसाइड द ग्रॅनम देर इज अ सर्क्युलर structure is present which is known as contasomes, and within the contasomes there are different chlorophyll pigments are present. So contasomes, it is the unit of this chlorophyll pigment. सो कॉन्टासोम्स म्हणजे आपण इथे परत एकदा स्ट्रक्चर बघितलं की थायलाकॉइडमध्ये आपल्याला जे काही पिगमेंट दिसतात. सो दिस इज अबाउट द क्लोरोप्लास्ट. The main function of chloroplast, it is the site of photosynthesis. It is the site of dark and light reaction. So this is about the structure of chloroplast. क्लोरोप्लास्टमध्ये आपण बघितले प्लास्टिड, आपण पॉईंट घेतला आहे. प्लास्टिडमध्ये आपण कॅरेक्टर बघितले. देर आर डिफरंट टाइप्स ऑफ प्लास्टिड, ल्युकोप्लास्ट, क्रोमोप्लास्ट, क्लोरोप्लास्ट. ल्युकोप्लास्ट कलरलेस आहे, क्रोमोप्लास्ट रेड आणि येलो कलर देतो फ्लावर आणि फ्रूटला. त्याच्यानंतर क्लोरोप्लास्टचं आपण स्ट्रक्चर बघितलं. हे लेन्स शेप असतात, ओवल शेप असतात. यांचा नंबर डिफरंट असतो. डिफरंट प्लांट्समध्ये आपण सांगतो. सिंगल क्लोरोप्लास्ट इज प्रेझेंट इन क्लॅमॅडोमोनास, वाईल लीफमध्ये आपल्याला 20 ते 60 क्लोरोप्लास्ट प्रेझेंट दिसतात. ओवल शेप आहे, डबल मेम्ब्रेन आहे. थायलाकॉइड असतात. थायलाकॉइडमध्ये राउंडेड बॉडी दिसते ज्याला आपण म्हणतो कॉन्टासोम्स, आणि कॉन्टासोम्समध्ये आपल्याला क्लोरोफिल पिगमेंट दिसतात. सो दिस इज अबाउट द स्ट्रक्चर ऑफ क्लोरोप्लास्ट.